नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पनीर टिक्का रोल बनवणार आहोत, तेही खूप सोप्या पद्धतीने आणि हेल्दी असा। खास करून हा रोल मुलांना खूप जास्त आवडतो। मुलं जर भाज्या खात नसतील तर हा रोल त्यांना नक्की बनवून द्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, त्याला छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे। आता मी यात 4 मोठे चमचे दही घालून घेणार आहे। दही आपल्याला फ्रेश घालायचं आहे, आंबट दही घालायची नाही। आता यामध्ये 1.5 चमचे लाल मिरची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला। आता इथे मी पनीर मसाला घालून घेणार आहे 1 चमचा आणि चवीपुरता मीठ घालून मी याला मिक्स करून घेणार आहे। आता मी इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहे। यांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सगळे मसाल्यांची टेस्ट ही पनीर मध्ये जाईल। आता आपण याला साइडला ठेवून देणार आहोत। इथे मी आता एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं छान तापलेलं आहे। यामध्ये आपण पनीरचं मिश्रण टाकून घेणार आहोत आणि त्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतून घेणार आहोत। पाहू शकता इथे खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये काही भाज्या ॲड करून घेणार आहोत। इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकतात। मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या भाज्या तुम्ही इथे मिक्स करू शकतात। इथे मी एका कांद्याला लांब लांब कट करून घेतलेला आहे आणि तो यात घालून घेतलेला आहे। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी एक टोमॅटो लांब असा कट करून घेतलेला आहे आणि त्याला यात घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी शिमला मिरची कट करून घालून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे पत्ताकोबी कट करून घालून घ्यायची आहे। इथे तुम्ही गाजरचाही वापर करू शकता। हे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। या भाज्यांना आपल्याला जास्त शिजवायचं नाही। आता आपण इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। लक्षात ठेवा आपण आधीही यात मीठ घातलेलं होतं। आता याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तयार आहे हे आपलं फिलिंग। आता मी इथे मैद्याच्या पोळीचा वापर न करता आपल्या घरातली जी साधी पोळी असते तिचा वापर करत आहे। बाहेरचा जो रोल असतो तो मैद्याचा असतो, त्यामुळे आपण घरी हेल्दी असा रोल बनवणार आहोत तो आपल्या पोळीपासून। आता जे फिलिंग आपण बनवलं होतं ते फिलिंग पोळीवर अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत। आता याला छान अशी टेस्ट यावी म्हणून मी टोमॅटो केचप वरून टाकून देणार आहे। जास्त न टाकता थोडंच टाकायचं आहे। आता मी यावर परत मेयोनीज टाकून घेणार आहे। इथे मी व्हेज मेयोनीजचा वापर करत आहे, तेही मी यावर टाकून घेणार आहे। आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा आहे। मी जसं दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे खालच्या साईडने आपलं मिश्रण हे खाली पडणार नाही। तयार आहे आपला हेल्दी असा रोल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। थँक्यू।